मित्रांनो 32 क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रांनो आज आपण शिकतोय डिप्लोमा M2 के स्कीम. तर मित्रांनो पुढचे एक्झाम्पल्स बघा कसे. I इज इक्वल टू सेम एक्झाम्पल आहे, पुढचं सेम टाईपचं आहे म्हणून फॉर्म्युला पण ऍज इट इज ठेवलाय. I इज इक्वल टू इंटिग्रेशन जसं तसं मांडा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 9 मायनस 4x स्क्वेअर इंटू dx. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन. तर इथं परत बघितलं तर अंडर रूट ऑफ 9 मायनस 4x स्क्वेअर आहे. 9 म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे ए ची टर्म आहे, म्हणजे अल्जेब्रिक टर्म. x म्हणजे x ची टर्म आहे. परंतु आपल्या फॉर्म्युलामध्ये सांगितल्याप्रमाणे या x ला कोणताही कोइफिशियंट नको आहे. जर कोइफिशियंट नको असेल तर कोइफिशियंटला बाहेर काढावं लागेल. पण कोइफिशियंट हा अंडर रूटच्या मध्ये आहे. मग अंडर रूटच्या जेव्हा मध्ये कोइफिशियंट होतं तेव्हा तो बाहेर येताना काय होईल, 4 हे कोणाचं परफेक्ट स्क्वेअर आहे, 2 चं, म्हणून तो 2 बाहेर येईल. I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटिग्रेशन मध्ये शिल्लक राहील अंडर रूट ऑफ 9. जो कॉमन काढला त्यांनीच त्याला मध्ये डिवाइड करा म्हणून 4 अपॉन 4x स्क्वेअर मधून 4 कॉमन काढलायचा तर फक्त उरलं x स्क्वेअर इंटू dx. सो I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ, हा फॉर्म्युला आला तुमचा ए स्क्वेअरचा, हा फॉर्म्युला मायनस एक्स स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, म्हणून एक्स अपॉन ए बघितलं तर 1 अपॉन साइन इनवर्स ऑफ ए, म्हणून इथे घ्या साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. एक्स म्हणजे एक्सच आहे पण ए म्हणजे तुमचा आहे हा पुन्हा परफेक्ट स्क्वेअर. एक मिनिट इथे थोडंसं एक रॉंग झालं बघा, याचं स्क्वेअर रूट फायनल आपल्याला काढायचं राहिलं. एक मिनिट. I इज इक्वल टू हा 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा 9 परफेक्ट स्क्वेअर कुणाचा आहे 3 चा आणि 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा, म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर बनेल मायनस एक्स हा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल इंटू काय होईल बरं dx. सो I इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, याला म्हणूया आपण ए स्क्वेअर, याला म्हणूया आपण एक्स स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला साइन इनवर्स ऑफ ए, म्हणून I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. एक्स म्हणजे आहे एक्स आणि ए म्हणजे 3 अपॉन 2 प्लस सी, हा 2 रेसिप्रोकल होऊन वरती जाईल. सो I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 3 प्लस सी. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा आन्सर. मित्रांनो हे आधी ज्याप्रमाणे उत्तर झालं, इथे फक्त 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा आहे. तर अगदी त्याप्रमाणे पुढचा एक प्रॉब्लेम मी असा घेतो की ज्याच्यामध्ये अंडर रूट नाही येणार, म्हणजे तुम्हाला दोघांमधला फरक कळेल काय आहे. ठीक आहे, बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 9 प्लस 4x स्क्वेअर 1 अपॉन 9 प्लस 4x स्क्वेअर इंटू dx. बघा 1 अपॉन 9 प्लस 4x स्क्वेअर प्लस dx. इथे बघितलं तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होतं. आता इथे मात्र रूट नाहीये, अंडर रूट नाहीये, तर काय करावं लागेल बघा, फॉर्म्युला चेंज होईल. सो I इज इक्वल टू, इथे वी हॅव इंटिग्रेशन ॲज इट इज मांडूया. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 9 प्लस 4x स्क्वेअर इंटू dx. परत एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आला 4, मग त्या 4 ला कॉमन काढा म्हणजे एक्स स्क्वेअर फक्त शिल्लक राहील. I इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटिग्रेशन मध्ये राहील 9, जो 9 ला कॉमन काढतो त्याने त्याला परत डिवाइड करायचा प्लस 4x स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर कॉमन निघाला, 4 कॉमन निघाला, फक्त एक्स स्क्वेअर उरला. इंटिग्रेशन ऑफ बघा इथं फॉर्म्युलाला 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी, असा एक फॉर्म्युला आहे. तर अगदी त्याप्रमाणे फॉर्म्युलामध्ये बघितलं तर 9 आणि 4 हा पूर्णचा परफेक्ट स्क्वेअर आहे. हा परफेक्ट स्क्वेअर कोणाचा तर बघायचा तर 1 अपॉन 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ हा परफेक्ट स्क्वेअर आहे 3 चा, हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एक्स हा आहे एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इंटू dx. हा आहे तुमचा ए स्क्वेअर प्लस हा आहे तुमचा एक्स स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला 1 अपॉन ए, म्हणून I इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू 1 अपॉन ए म्हणजे किती बरं 1 अपॉन 3 अपॉन 2 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. एक्स जसलं तसा ए म्हणजे काय परत 3 अपॉन 2 प्लस काय होईल सी. हा रेसिप्रोकल करून वरती घ्या. I इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू 2 अपॉन 3 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ येईल ते 2x अपॉन 3 प्लस होईल सी. याने इकडे भाग जाईल बघा, बे एक बे बे दुने 4. I इज इक्वल टू 1 इंटू 1 म्हणजे 1 येईल, 3 दुने होईल 6 म्हणून 1 अपॉन 6 इंटू टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 3 प्लस सी. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं या एक्झाम्पलचा आन्सर. अशाच पद्धतीने तुम्हाला बाकीचे ते पूर्ण सिलेबस पाहिजे असेल तर 32 क्लासेसचे प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण सिलेबस याच पद्धतीने संपूर्ण M2 चा होल सिलेबस तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, तो परचेस करा. थँक्यू.